अय नितीन, अरे कुठं चालला? चाललो होतो घरी, मोटर चालू केली इकडं. बरं बरं. अरे ते मध्ये ते पैसे दिले ते बघ त्या पोराला तुझ्या मध्यस्थीनं. सोमाला हां, ते पैसेच दे ना, ते काय करायचं आता? काय अडचण आली? गेलते का त्यांच्याकडे, बोललाय का? त्याच्याकडे जाऊन आलो, बोललो त्याच्याशी. असं सोमाने द्यायला पाहिजे होतं, मला देतो म्हणला होता तो, भेटला होता. बघ बरं, बघ काय म्हणतोय बघ. हॅलो हॅलो. सोमा, काय चाललंय? काय नाही, निवांत आहे, चाललंय. रानात आलो तुम्ही, जरा पाणी दिलंय ह्याला उडदाला. बोलायचं होतं तुला. ते बोल की, काय सावकाराच्या झालं? पैशाचं काय झालं रे? ते सावकार काय लय शहाणं आहे तेव्हा. यायला सका ते त्याला वाटतं त्याची जागिरी गोतू चालल्यागत करताय ती बी. काय असं काय ला 50,000 म्हणजे काय असं काय त्यांनी अख्खी प्रॉपर्टी दिली काय मला असंच करतोय ते बी. विषय कसा आहे माहिती का, आपलं 2 महिन्याची बोली होतं, आता वर्ष होत आलं. या सावकाराचं म्हणणं आहे मला भेटतंय, मग मला म्हणण्यापेक्षा ते तुम्ही ते पैसे देण्याचं काम होतं. तू काय गहाण खतं दिलेलं नाही, काही दिलेलं नाही, त्यांचे पैसे सोय कर. बघ नितीन, तुला मी सांगू का, मी काय म्हणलं, माझं उडीद बरं गेले, उडीद आता 7-8 हजार रुपये चालू आहे का नाही? 6,000 तर चालू आहे तसे. बरं, काय मी येते काय ते म्हणलं, उडदाचे काय ना, तू तसं म्हणायचं. मग काय आता असं जर एखाद्याच फोन न उचलणं, सावकाराला न भेटणं, कानाडोळा करून जाणं, हे योग्य नाही वाटत त्यांना. सावकाराचं काय बाबा, आता तुला सांगण्याजोगी सुद्धा गोष्ट नाही. बरं थांब, मी त्याला एवढं म्हणलं की बाबा माझं उडीदचा 2 दिवसात उडीद निघून जाईन म्हणलं, उडीद झाला मी तुला पैसे देऊन टाकतो म्हणलं, बरं का सावकार म्हणलं. अहो ते ऐकून घ्यायला तयार नाही. माझं उडीद नाही म्हणलं तरी 30-35 एक हजाराच्या काम पुढे जाईल. करा, ते सावकाराचं व्याज आणि ते मुद्दल ते त्यांची सोय लावा, नाही तर सावकाराला गाडगी. आणि तुला जर ऐकत असेल तर ठीक, कारण की मुदत होऊन गेलेली. देतो म्हणलं तर तिकडे हा ऐकायला तयार नाही, रोज रोजच घरी यायला लागले आता. हा, मग दे आता. ठेवू का? चालन चालन. हा गाड चालन किती? चालन, समजून सांगा जरा त्यांना बी तुम्ही जरा थोडं जरा. तू दे पैशाचं, बोल फक्त त्यांना, दे आता. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक, चालन. हा त्याला माहिती की तो कोणाच्या बद्दल बोलतोय. आता ते उघड उघड बोलतोय. तुम्ही एक काम करा, त्यांचीच गाठ घ्या बरं का. सरळ सरळ तुम्हाला अरे रोज भेटतोय त्याला, हे असं मूर्खावानी बोलतो तो काहीतरी. एक गाठ घ्या आणि पैशाचं बोला त्यांना, सावकाराचं. मी तरी काय करणार? त्याला समजून सांग नीट. कोणत्या आता माणसाबद्दल आलाय काय उडीद बोलावं. निघाला, त्याला ते काढ घ्या आताच, बरं इकायच्या आधी. हा, चला येऊ का त्याने मग? पैसे नाही दिले ना तर तू द्यायचे. तू चालता त्यासोबत. नाही नाही, ती बघा बघा काय म्हणतोय बघा. उघडे मोकरत मरण जी. सावकार तुम्ही बसा ना. मी काय बसायला नाही आलो तुझ्याकडे. अहो, बसा तर खरं. बोलाय काय बोलायचं आलं मग बसता की बसल्यानंतर बोलायचं होईनच की, पण तरी बी आपलं लगेच किती दिवस तुझ्याकडे चक्र मारायचे रे? होईन. जरा थोडं राहिले जरा. त्या उडदामुळं हाय आलता मला फोन आलता नितीनचा बी की बाबा पैशाचा विषय काढला त्याच्यापाशी. मी दिला असतं की पैसे. मी का पळून चाललो होतो का बरं? फोनवर तू काय काय बोलला ना सगळं ऐकलंय मी. म्हणजे हा, तो सावकारला शहाणा नाही. मी असं कधी बोलन करावं सावकार तुमच्या नावात तरी? अरे ऐकलंय मी, नाटकं नको करू. हे बघ 6 महिने झालेत. अरे पाणी आण ना त्यांना. हो इथं काय घाला माठातलं पाणी गारा गारा पाण्यात. पाणी दे पाणी त्यांना. 1 महिन्याची मुदत होती सोमनाथ, 6 महिने झालेत आता. नितीनमुळं मी अजून पण तुझ्याशी शांततेत बोलतोय. पण ठीक आहे, आता 2 दिवस 15 ते 20 दिवस थांबा ना. लय दिवस कुठं म्हणतोय तेव्हा मी का तेवढं बी थांबता येणार नाही तुम्हाला? पाणी प्या. एवढं माणसाने गरम नाही, थोडं पाणी पिऊन गारवा जरा थोडं. देतो पैसे जरा. कशाला हे करतात? कशाला एवढं हे करतात? तुम्ही पर हरभरा झाड वेगळेच करायला लागला डायरेक्ट म्हणलं. आता काय बोल. ए तुला कळतंय का कोणाशी बोलतोयस तू? हा, नीट भाषेत बोलायचं ना तर बोल. आपण चांगलं ती बोलतोय ना, मग तुम्हाला देतो म्हणलं तर तुम्हाला विश्वास बसा नाही म्हणल्यावर काय बोलायचं मी तरी? काय चांगलं बोलतोय तू? एक तर पैसे घेऊन बसला, गिळून बसला पैसे माझे. अजून 6 महिने झालेत सोमनाथ. 6 महिने कशाला म्हणतेत? 1 महिन्याची मुदत दिली होती तुला. मी काय रोज तुझ्या घरी खेटा घालू का? अहो पण देऊ पैसे. हो मॅडम, पळून चाललोय का? शांत बसा तुम्ही. लेडीजशी बोलत नाही मी. तुम्हाला पैसे देतो म्हणलं काय मी दुसऱ्या लोकांना पळून जात नाही ना. हा, देतो म्हणलं देतो ना, मग बुडीतो असतो. मग असं म्हणलं मग जमन का? मग बघ आवाज खाली कर. आवाज खाली कर तुझा.
आता चांगलं शिस्तीत बोलतो तर तुम्ही डायरेक्ट टांगायलाच नाही लागले, आम्ही करायचं काय बरं मग? अरे बाळा 1 लाख अमाऊंट आहे तुझी. किती? 1 लाख. कोणी देत नाही, मी दिली आहे. 1 लाख आहे असे का 10 लाख का एखादा कोटी भेटत नाही राव सावकार. देतो म्हणल्या सुद्धा तुम्हाला हीच होतं म्हणल्या काय म्हणतात तुमचं उतावळच होतं तू म्हणलं आम्ही काय करायचं? सावकाराला पळून जातो का? हा एवढं घरदार लाख 2 लाखात 2-3 कोटीचं घरदार आमचं तेवढं सोडून आम्ही पळून जाणार आहे का? बघे सोमनाथ, तू जर उद्या तोपर्यंत 3 वाजेपर्यंत पैसे नाही ना दिले तर कसे वसूल करायचे ना मला चांगलंच माहिती आहे. म्हणजे आती होते बरं का सावकार तुमचा आता ह्या. 3 वाजेपर्यंत मुदत देतोय तुला. पैसे नाही आले ना तर मग बघ कसे वसूल करतो ते. जा. लय चांगलं झालं गड्या. आणलं नाही माझं लगतच करायला सावकारला. काय करायचं राहतं? त्याला काय पळून बिळून जातो का काय असं वाटतंय? जास्तच गुरमाई वाढली त्याची. अरे मला एक विचारते डोक्यात, पण तू साथ देशील का मला सांग? काय तू नाही म्हणू नकोस फक्त. काय पण ते